कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आजी, मी आता ठरवलंय की आंतर सौंदर्याबरोबर बाह्य सौंदर्य सुद्धा छान फुलवायचं। का? तू तर मुळातच सुंदर आहेस आणि छान बारीक सुडवलंही आहेस। आताच या सगळ्याची काय गरज पडली? गरज आहे आजी। आता तुमची सून ना मोठी ऍक्ट्रेस होणार आहे। सगळीकडे ना असे माझे माझे पोस्टर्स लागलेले असतील। लग्नाआधी माझं स्वप्न होतं ना ऍक्ट्रेस व्हायचं, त्यामुळे मी ठरवलंय आता ते पूर्ण करायचं। त्यामुळे आजी आजपासून आराम बंद, ऑडिशन सुरू। छान छान छान, मस्त। आजी, लीलाई, तुम्ही काही ठरवण्याआधी विचार करायला हवा ना। तुम्ही आता लीला मोहिते आहात का? लीला जहागीरदार झालात ना मग? का? कलेला आडनाव असतं? जागीरदारांची सून कलाकार नाही होऊ शकत? होऊ शकते ना। जहागीरदारांची कुठलीही सून ऍक्ट्रेस होऊ शकते, पण यांचं काय? या परफेक्शनिस्ट एजंटच्या पत्नी आहेत ना, त्या जर रिजेक्ट झाल्या, यांचं असं झालं तर एजंटचा विचार करायला नको? दुर्गा, एजेंना असं अजिबात वाटत नाही। उलट त्यांनीच मला मी विसरलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली। आजी, एजेंना मी फक्त त्यांची बायको आहे अशी ओळख घेऊन जगायला नकोय। तेच मला म्हणाले की लीला स्वतःची एक ओळख निर्माण कर, स्वप्न पूर्ण कर। वा, किती छान विचार आहेत बघ अभिरामचे, है ना? बाळांनो, अशीच एकमेकांची स्वप्न पूर्ण करत राहा, सुखानं संसार करा। ऑल द बेस्ट। तुझं चालू दे, हा? मी आहे खाली, आहे ह्या बाळाला खाली। म्हणजे आता ही काय मोठी ऍक्ट्रेस होणार आहे? भैया, म्हणजे आता आपल्याला हिच्या मागे ऑटोग्राफ प्लीज असं करावं लागणार आहे? मी नाही करणार। तुमच्या या अविचारीपणामुळे दुर्गा! जहागीरदारांची आला थांब। हे बघ दुर्गा, तू ना माझ्या 3 गोष्टी जरा लक्षात ठेव। पहिली गोष्ट, तू हे जे मला बोलतेस ना ते मी बोलायला हवं तुला, कारण मी सासू आहे तुझी। दुसरी गोष्ट, अलार्म वाजलाय, आता माझ्या प्राणायामाची वेळ झालेली आहे। आणि तिसरी गोष्ट, सरू, सरस्वती, आता तिसरी गोष्ट मी तुला सांगायला हवी का? हे कधीच सांगत नाही, उगाच विचार। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।